सलग सुट्ट्यांमुळे मुंबईची ओळख असलेला गेट ऑफ इंडिया या परिसरामध्ये देशी परदेशी पर्यटकांची या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। आपण बघू शकतो की गेटवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक दाखल झालेत। गेट ऑफ इंडियाच्या बाजूला किंवा गेट ऑफ इंडिया समोर सेल्फी काढतात। मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फॅमिली असतील, कुटुंबासोबत काही नागरिक आलेले आहेत, काही मित्रांसोबत आलेले आहेत आणि सुट्टीचा हा जो क्षण आहे तो एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतायत। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बाजूला असलेल्या ताज हॉटेल समोर फोटो काढतायत, तर काही समुद्राच्या काठी असलेल्या समुद्राचा नयनरम्य जो सौंदर्य बघण्यासाठी या ठिकाणी लोक गर्दी करतात पाहायला मिळतात। संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ही गर्दी ही सातत्याने होत असते आणि हे लोक या ठिकाणी आलेले आहेत। आपण कुठून आलात, काय सांगाल? मी ठाणे मला नको। मित्रा, कुठून आलाय तू? बारडोली कुठून आला? बारडोली इथं सुरत जवळ। काय विशेष आज मुंबईत? मुंबईच्या फिरायला मस्त। किती दिवस थांबणार? किती दिवस? 8 दिवस थांबणार आहे। काय काय बघितलं आतापर्यंत? सर्व बघितलंय। तुम्ही कुठून आलात? तर बघू शकतो गुजरातवरून आलेले आहेत, काही ठाण्यावरून आलेले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आहेत आणि हा क्षण हा एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत। सलगच्या सुट्ट्या असल्यामुळे ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज शनिवार आहे, उद्या सुद्धा रविवार आहेत। काकी कुठून आलात तुम्ही? हा बोला, काय होत नाही, घाबरून कुठून आलेत? पर्यटक लाजतायत ते आणि बघू शकतो की या ठिकाणी एक क्षण आहे तो एन्जॉय करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले। कॅमेरा पर्सन चरण सह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।